माय माऊली नमस्कार. अन्नपूर्णा स्तोत्र श्लोक 13 भावार्थ अभिवाचन करत आहे. श्लोक 13. दारिद्र्य दावानल दह्यमानं पायन्न पूर्णे गिरिराजकन्ये कोपाम्बुधौ मज्जय मां त्वदीये त्वत्पादपद्मार्पितचेतरुत्तिं. भावार्थ. दारिद्र्यरूपी दावानलनं मी पोळलो. तो दाह शांत होण्यासाठी मी तुझ्या शांतवृत्ती तुझ्या चरणकमळावर समर्पित केलेले आहेत. हे अन्नपूर्णे, हे गिरिराजकन्ये, हे मायमाऊली, त्यांचं तू रक्षण कर. तू रक्षण कर. तुझ्या कृपा सिंधूत ठेव, सतत ठेवत ठेव. गेल्या श्लोकामध्ये आपण संसाराचा उच्छेद कर अशी मागणी केलेली व आता प्रभूचा झाल्यानंतर ही भूक राहणार नाही. आजच्या श्लोकात शंकराचार्य सांगत आहे, मी दारिद्र्यानं व्याकुळ झालो, मला पैसा दे, श्रीमंत कर. काय कर? श्रीमंत कर. प्रभू, तूच काम करण्याची मला इच्छा शक्ती दे. माझ्याजवळ वृत्ती आहे, चैतन्य आहे, पण वित्त नाही. ज्याच्याजवळ द्रव्य आहे त्यांना काही करण्याची इच्छा नाही. हे पाहून मला अतिशय दुःख होते. असं शंकराचार्य अंतकरणसारखं पेटलेलं आहे व ते आपणा सगळ्यांना सांगत आहेत. बुद्धीच्या दारिद्र्याबरोबर माझ्या हृदयाचं दारिद्र्य दूर कर. हृदयाच्या दारिद्र्यामुळे मी तुझ्यासारखं प्रेम करू शकत नाही. प्रेम जाणण्याचीही माझ्या ठिकाणी ताकद नाही. प्रेम जाणण्याची माझ्या ठिकाणी ताकद नाही. भगवंताची भाषा नेत्रांनी वाचायची असते. भगवंताची भाषा नेत्रांनी वाचायची असते. वाल्मिकी, याज्ञवल्क्य, वशिष्ठ इत्यादींची श्रीमंती पाहून त्यांच्याजवळ जावं असं वाटतं, पण जाताना आपल्याला शरम वाटते हो. कारण त्यांच्याजवळ असलेली श्रीमंती आपल्याजवळ कुठे येणार. म्हणून हे प्रभू, मला माझ्या चित्तवृत्ती तुझ्या चरणी अर्पण करण्याची शक्ती दे. भगवंताच्या चरणकमळाजवळ जायचं असलं तर 3 गोष्टी आवश्यक आहेत. कोणत्या? शुद्ध आचरण, शुद्ध अंतकरण, प्रभूचं नामस्मरण. शुद्ध आचरण, अंतकरण, प्रभूचं नामस्मरण असेल तरच प्रभूच्या चरणकमळाचं दर्शन होतं. जीवनात शुद्ध आचरण, प्रामाणिकपणा, नैतिकता ह्या गोष्टी आणल्या पाहिजेत. शुद्ध अंतकरण होण्यासाठी अभिमान, द्वेष, मत्सर दूर केले पाहिजे. मागायचंच असेल तर अशा प्रकारच्या व्यक्तीनेच मागायला हवं. मागण्याची खरी योग्यता ज्याची आहे, मागण्याची ज्याची योग्यता खरी आहे. प्रभू, निस्पृह, विरक्त, अलौकिक, बुद्धिमान, लोकोत्तर भक्त असलेल्या शंकराचार्यांनी या श्लोकात उत्कृष्ट मागणी केलेली आहे. काय की जर तुम्हाला काही मागायचंच असेल तर कोणत्या व्यक्तीजवळ मागावं, तर ते मागण्याची योग्यता ज्या व्यक्तीजवळ आहे त्या व्यक्तीजवळच आपण मागावं. शब्दात वैभव प्रगट झालेलं आहे. प्रत्येक शब्दात हृदय, मन, बुद्धी, वैभव प्रगट झालेलं. प्रभू, तू आम्हाला श्रीमंती दे. त्यासाठी मी तुझ्या चरणकमळावर नम्र झालो. या ठिकाणी हा अर्थ संपला. भावार्थ. पुढील श्लोकात आपण 14 आणि 15चा अर्थ बघूया. बोला अन्नपूर्णा माता की जय.